साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे दक्षिण सोलापूरच्या सहकार क्षेत्रात असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 14 सोसायट्यांच्या चौकशीची मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली होती। त्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली। सहकार खात्याने सुरू केलेल्या चौकशीला न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी शुक्रवारी स्थगिती दिली आणि सहकार विभागाने 4 आठवड्यात लेखी म्हणणे सादर करावे असा आदेश दिला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि आमदार सुभाष देशमुख यांनी असे सूडबुद्धीचे राजकारण करू नये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन संचालक सुरेश हसापुरे यांनी सांगितले। रीतसर कागदपत्राच्या आधारे सहकार आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर 14 सोसायट्या नव्याने स्थापन झालेल्या होत्या। 2007 नंतर तब्बल 2022 आज या वर्षाखेर गेले 15 वर्ष ह्या संस्था गोरगरिबांना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकांना ज्या मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा केला असून शेतकऱ्याच्या गरज भागण्यासाठी त्यांना DCC बँकेच्या माध्यमातून आम्ही आर्थिक मदत केल्यानंतर 2007 ते 2022च्या दरम्यान 15 वर्षामध्ये 3 वेळा 5 वर्षाच्या नंतर निवडणुका पार पडल्या। संचालक मंडळ सध्या अस्तित्वात आहेत। कर्ज वाटप सुरळीत चालू आहे। वसुलीचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं आहे। ऑडिट आणि ब वर्ग आहेत। संस्था चांगल्या चालल्या असताना देखील आदरणीय माननीय आमच्या तालुक्याचे आमदार देशमुख साहेबांनी खुर्चीचं राजकारण आणि एक सूडबुद्धीनं परवा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करल्यानंतर स्वतःच्या लेटर पॅडवरती त्यांनी 14 सोसायटीवरती कारवाई करा म्हणून श्री सहकार मंत्री अतुल साहेबांकडे पत्र दिल्यावरून सहकार मंत्र्यांनी त्याच्यावर शेरा मारून खाली जॉईंट रजिस्टरला कळवले। जॉईंट रजिस्टरनी खाली डीडर साहेबांना कळवले। डीडर साहेबांनी खाली AR साहेबांना सांगितलं की ती 14 सोसायटीचे 89ची चौकशी सुरू करा। मला हे समजत नाही, 2007 नंतर 2008-9 साली तत्कालीन सहकारी श्री राजशेखर शिवधारे साहेबांनी याच मुद्द्यावरती हायकोर्टात गेले होते। 2010 साली त्याचा निकाल लागला आणि हायकोर्टाने ते फेटाळून लावलं। त्या दरम्यानमध्ये हे सोसायटीचं मग आम्ही बोगस आहेत म्हणून माननीय तत्कालीन आमदार रतिकांत पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी केली। तिथंही ते लक्षवेधीमध्ये ग्राह्य न धरता फेटाळून लावले। तदनंतर सहकार मंत्री झाल्यानंतर सुभाष देशमुख साहेबांनी परत एकदा तक्रार केली। परत ते हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं। त्यात तथ्य नाही म्हणून दिसून आलं। परत आता 2022 साली सत्ता बदल झाल्यानंतर आमदार देशमुख साहेबांनी परत या सोसायट्या बोगस आहेत म्हणून जर अर्ज करतील तर किती हा बालिशपणा आहे असं मला वाटते। मंत्री असून सहकार कायद्याचं ज्ञान असलेल्या माणसांनी गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना सूडबुद्धीने जर करता सोसायटी हे बोगसत रद्द करा म्हणत असतील तर त्यांना माझ्या शेतकरी आणि माझ्या तालुक्यातलं जनता माफ करणार नाही। त्याच्यावरती मला परत एकदा हायकोर्टामध्ये जायची वेळ आली आणि मी परत 89ची चौकशी थांबवावी म्हणून ARच्या आणि डीडर साहेबांच्या पत्रावरून हायकोर्टात गेलो। हायकोर्टामध्ये रिट पिटिशन माननीय ॲडव्होकेट सारंग आर्दे साहेब आणि उमेश मराठ साहेबांच्या सहकार्याने मी दाखल केलो। दाखल केल्यानंतर पहिल्यांदा हायकोर्टाने एवढं फटकारलं की ह्याच्यावरती एकदा फेटाळून लावला आणि एकदा ह्याचा निकाल लागल्यानंतर किती वेळा राजकारणातून हे लोकप्रतिनिधी तक्रार करतात, त्याला स्टे द्या आणि 4 आठवड्याच्या आत त्याची चौकशी त्यांना उत्तर द्यायला सांगा, असं काल हायकोर्टात स्टे मिळालेलं आहे। एक प्रकारे शेतकऱ्याच्या आणि माझा सत्याची विजय झाला म्हणायला काही हरकत नाही। मी जे काही केलं, जे संस्था उभ्या केल्या, जे सोसायटी काढल्या ते फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज वाटपावं। ज्या गावात संस्था म्हणते तर मी ती संस्था काढल्या, परंतु प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केवळ माझं राजकारणामधील स्थान वाढू नये, माझं खच्चीकरण व्हावं आणि मी पुढं जाऊ नये हे डोळ्यासमोर ठेवून हे सगळ्यांनी कुठाण करतात। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा असा प्रकार घडतोय। त्याच्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडायची वेळ आलेली आहे। सध्या हे लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं आणि त्यांच्या डोक्यावरती किती प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचे सगळे कारस्थान आहेत मला माहिती आहे। मी कधी
लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे कधी लागलं नाही किंवा साधा एक कागदावरती तक्रार केलं नाही. असं असताना देखील त्यांनी लेटरपॅडवरती लिहून माझं जर तक्रार करत असतील, ते ताजे त्यांचं प्रकरण अजून लोकमंगलचं 78 कोटीचं प्रकरण आहे, भोगटी दूध उपचाचं प्रकरण आहे, अतिक्रमणाचं प्रकरण आहे, लक्ष बँकेतून उचललेले कर्ज प्रकरण आहे. मी कधीही वाच्यता केलेलं नाही. राजकारण संपल्यानंतर तिथलं तिथे विषय सोडायचं असते. परंतु मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा असला आमदार बघतो, तर मला एक विनंती करायची आहे, तुम्ही चांगलं होत असेल तर चांगल्याला सहकार्य करा, असलं काही कृत्य करू नये, एवढं मी विनंती करतो. आणि आता 14 सोसायटीला स्टे मिळालेला आहे आणि निकालही माझ्या बाजूने लागेल. परंतु मी माझ्या दक्षिण तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी अजून परत नव्याने संस्थाकडून मी कर्जपुरवठा करायला तयार आहे आणि त्यांना किती त्रास द्यायचा देऊ दे, मला काही त्यात फरक पडणार नाही. या निमित्ताने मी एवढं सांगतो.